आज करणार आहोत विदर्भ स्पेशल मेथीचे आळण। प्रथम मेथी आणली, स्वच्छ निवडून तिला धुवून घेतली। नंतर मिक्सरमधनं मिरची व लसूण बारीक करून घेतलं। एका भांड्यात आपण 2 चमचे बेसन व 2 चमचे दही घालून त्यात मीठ व हळद घातली। सर्व चमच्याने मिक्स एकजीव करून घेतलं। त्यानंतर हवं तसं पाणी टाकून त्याला ढवळून त्याच्या झालेल्या गाठ्या ह्या मोडून घेतल्या। अशी एक छानशी स्लरी बनवून घेतली। त्यानंतर धुवून ठेवलेली मेथी ही बारीक चिरून घेतली। नंतर कढईमध्ये तेल केलं। तेलामध्ये मोहरी, जिरं, थोडासा हिंग व बारीक केलेली मिरची व लसणाची पेस्ट ही तेलात छान खमंग परतून घेतली। तिला छान थोडं 2 मिनटं परतू दिलं कारण ती कच्ची होती। त्यानंतर चिरलेली मेथी ही त्या फोडणीच्या खमंग मिश्रणात टाकली। एक एक करून ती मेथी पूर्ण टाकून त्याच्यात छान परतून घेतली। तिला 2 मिनटं परतू द्यायचं म्हणजे ती छान शिजली जाते। त्यानंतर त्यात मीठ घालायचं व केलेली बेसन व दह्याची स्लरी त्याच्यात हळूहळू मंद आचेवर टाकत राहायची, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही। अशा प्रकारे ते टाकून हलवत राहायची व हवं तसं पाणी आपण त्यात ॲड करायचं। नंतर ढवळत राहायची। तिला छान बेसन कच्चं असल्याने तिला मस्त शिजू द्यायचं। थोडीशी उकळी आली की तिला थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची। अशा प्रकारे आपलं मेथीचं आळण तयार। अशा मेथीचं आळण हे गरम गरम पोळी व भाकरीसोबत खायला उत्तम लागतं। त्यानंतर फोडणीची तयारी करू। मस्त पॅनमध्ये तेल घेतलं, जिरं, मोहरी, हिंग टाकलं व लाल मिरच्या टाकून लसूण टाकून खमंग फोडणी टाकली व तिखटाची, मिरचीची व लसणाची फोडणी त्या आळणावर दिली। अशा प्रकारे आपलं खमंग स्पेशल असं मेथीचं आळण तयार।